क्रेडिट कार्ड तुम्ही नीट वापरलं तर त्यासारखं जगात भारी काहीच नाही. जर चुकीचं वापरलं तर तेच क्रेडिट कार्ड तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं. कसं ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आज क्रेडिट कार्ड अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा प्रवासाची तिकीट खरेदी असो, अचानक आलेला खर्च असो किंवा अगदी महिना अखेर तुमची पैशांची अडचण असो, क्रेडिट कार्ड अनेकांना अडचणीच्या वेळी मदत करतं. पण याच क्रेडिट कार्डमुळे लाखो लोक कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकत आहेत. विशेषतः मिनिमम ड्यू म्हणजे किमान रक्कम भरली की आपलं काम झालं असा जो काही समज आहे तो अनेकांचा असतो आणि तोच आपल्याला महागात पडू शकतो. महिन्याच्या शेवटी बँक तुमच्याकडनं संपूर्ण बिलाची रक्कम मागत असते, पण त्याखाली एक छोटा पर्याय दिलेला असतो, तो असतो मिनिमम ड्यूचा. अनेकांना असं वाटतं की बाबा ही मिनिमम ड्यूची रक्कम भरली म्हणजे आपल्यावर कुठलाही अतिरिक्त भार येणार नाही, पण इथूनच खरा सापळा सुरू होतो आणि आपण त्यामध्ये अडकत जातो. हा जो काही सापळा आहे तो नक्की कसा तयार केला जातो, आपण त्यामध्ये कसे अडकतो, याची सगळी माहिती जी आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा गोष्टींपासून पैसा पाणी तुम्हाला वेळोवेळी सावध करत असतं, त्यामुळे चॅनेल तुम्ही न चुकता सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नाही तर तोटा देखील तुमचाच आहे. चला तर मग सुरुवात करूयात. एक उदाहरण बघूयात. समजा तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल 50,000 रुपये आलं, पण बँक तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त 2,500 रुपये किंवा 3,000 रुपये मिनिमम ड्यू म्हणून भरू शकता. अनेक लोक काय करतात की बाबा ही रक्कम छोटी आहे, उरलेली रक्कम पुढच्या महिन्यात भरू असा विचार करतात आणि मिनिमम ड्यूज पे करतात. इथेच मोठा गेम होतो. तुम्ही पूर्ण बिल जर भरलं नाही तर बँक तुमच्या उरलेल्या रकमेवर व्याज आकारायला सुरुवात करते. म्हणजे 50,000 पैकी तुम्ही 2,500 भरलं तर उरलेल्या रकमेवर व्याज आकारलं जातं. हे व्याज साधं सुद्धा असतं का? नाही. सध्या भारतामध्ये अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या दर महिन्याला 3 ते 4% व्याज आकारतात. ऐकायला कमी वाटतं, पण जर वर्षभराचा विचार केला तर 36 ते 48% व्याज पोहोचतं. 50,000 रुपये जर तुम्ही थकवले तर फक्त मिनिमम ड्यू भरत राहिलात, काही महिन्यामध्ये तुमचं कर्ज दुप्पट होऊ शकतं, लाख रुपयांवर जाऊ शकतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट, व्याज फक्त उरलेल्या रकमेवर लागतं का? नाही. अनेक बँका नवीन जेव्हा तुम्ही खरेदी करता त्यावर देखील लगेच व्याज लावायला सुरुवात करतात. समजा तुम्ही पूर्ण बिल वेळेवर भरलं तर तुम्हाला इंटरेस्ट फ्री पिरियड मिळतो, म्हणजे काही दिवस तुम्हाला व्याज लागत नाही. पण एकदा का तुम्ही मिनिमम ड्यूज भरायला सुरुवात केली की ती सर्व्हिस तुमची बंद केली जाते. मग पुढच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर पहिल्या दिवसापासून व्याज तुम्हाला लागायला सुरुवात होते. यामुळे होतं काय की अनेक लोक न कळतपणे कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत जातात. समजा पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही मिनिमम ड्यूज भरले, दुसऱ्या महिन्यामध्ये व्याज वाढलं, मग पुन्हा तुम्ही मिनिमम ड्यूज भरले, पुन्हा जे अगोदरचं व्याज, आत्ताचे राहिलेले पैसे यावर आणखी व्याज वाढतं. अशा प्रकारे मूळ रक्कम जी आहे ती कमी होत नाही तर ती वाढत जाते, व्याज वाढत जातं. काही लोक वर्षानुवर्षे फक्त मिनिमम ड्यूज भरत राहतात आणि त्याचं कर्ज जे आहे ते मात्र कधीही संपत नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की बाबा याचा क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो आणि होतो का? तर अनेकांना असं वाटतं की बाबा मिनिमम ड्यूज जर आपण भरले तर वेळेवर पेमेंट केलं त्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही. हे काही प्रमाणात खरं आहे, कारण तुम्ही थोडीशी का विना रक्कम भरलेली असते, त्यामुळे डिफॉल्ट मध्ये जात नाही. पण इथे आणखी एक प्रॉब्लेम तुम्हाला येतो. जर तुम्ही सातत्यानं थकबाकी ठेवत असाल, म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा ते करताय, तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिट पैकी किती रक्कम वापरताय हे देखील पाहिलं जातं. उदाहरणार्थ तुमची क्रेडिट लिमिट लाख रुपये आहे, तुम्ही सातत्यानं 80-90 हजार त्याचे वापरत असाल तर बँका किंवा क्रेडिट कार्डच्या कंपन्या, क्रेडिट ब्युरो याकडे रिस्क म्हणून पाहतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर तो कमी होतो. त्याहून मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय की जर एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही मिनिमम ड्यूज भरले नाहीत, फाईन सुद्धा लागतो, त्यामुळे आणखी जास्त व्याज लागू शकतं. त्यामुळं तुमचा क्रेडिट स्कोअर झपाट्यानं कमी होऊ लागतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला होम लोन मिळणार नाही, कार लोन मिळणार नाही, पर्सनल लोन देखील मिळणार नाही किंवा त्यामध्ये येताना तुम्हाला भरपूर अडचणी येतील. यातून बाहेर पडायचं तर नेमकं काय करायला पाहिजे हाही प्रश्न उपस्थित राहतो. तर ते काय आहे ते बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर क्रेडिट कार्डचं संपूर्ण बिल वेळेच्या आधी भरत चला. त्यामुळे तुम्ही व्याजाच्या जाळ्यामध्ये अडकत नाही. संपूर्ण बिल तुम्हाला भरणं शक्य नसेल तर फक्त मिनिमम ड्यूज भरून
भरून शांत बसू नका. शक्य तेवढी जास्त रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. जितकी जास्त रक्कम तुम्ही भराल तेवढं व्याज तुम्हाला कमी लागेल. हे फार आयडियल आहे असं नाही, पण पैसेच नसतील तर काय करायचं, तर हे तुम्ही करू शकता. जसे पैसे येतील तसे भरत राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर गरजेपुरता करा. अनेक लोक ऑफर्स आहेत, EMI भरण्यासाठी रिवॉर्ड पॉईंटच्या मोहामध्ये जास्त खर्च करतात. पण लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड हे अतिरिक्त उत्पन्न नाही, ते कर्ज आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचा सोर्स म्हणून पाहू नका. जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज मोठं झालं असेल तर काही लोक काय करतात, पर्सनल लोन घेतात आणि ते फेडतात. पण पर्सनल लोनचं व्याज तुम्हाला 13, 14, 15% असतं. क्रेडिट कार्डला 36-48% देण्यापेक्षा ते बरंच चांगलं आहे. काही बँका बॅलन्स ट्रान्सफरच्या सुविधा देतात, जिथे कमी व्याजदरामध्ये दुसऱ्या कार्डावर थकबाकी तुम्हाला ट्रान्सफर करता येते. पण हे करताना सुद्धा नियम आहेत, त्याच्या फीज असतात, वेगवेगळे त्याचे टर्म्स अँड कंडिशन असतात, ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट तुम्हाला ईमेलवर येतं. ते स्टेटमेंट तुम्ही नीट चेक करा. अनेकांना कार्डवर किती व्याज लागतं, किती लेट फी लागली हेच माहिती नसतं. त्यामुळे नकळतपणे तुमचं कर्ज वाढू शकतं. अशा वेळी आर्थिक शिस्त जी आहे ती महत्त्वाची आहे. आज सोशल मीडियावर आणि जाहिरातीमध्ये क्रेडिट कार्डला स्मार्ट लाईफस्टाईलचं आयकॉन म्हटलं जातं. पण त्याचा योग्य वापर जर तुम्ही केला नाही तर हेच क्रेडिट कार्ड तुमचं आर्थिक संकटाचं कारण बनू शकतं. अनेक लोकांना मानसिक ताण येतो कारण त्यांचं कर्ज वाढत राहतं. फोन कॉल्स, रिकव्हरी एजंट्स आणि सतत वाढणारं व्याज यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. म्हणूनच एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, मिनिमम ड्यूज हा उपाय आहे का? नाही, तो फक्त एक तात्पुरता दिलासा देणारा पर्याय आहे. त्याचा जर तुम्ही वापर केला तर बँकेचा फायदा जास्त होतो, तुमचं मात्र नुकसान होतं. क्रेडिट कार्ड वापरणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण त्याचा वापर तुम्ही समजून, शिस्तीत आणि जबाबदारीने करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर काही हजारांच्या खर्चातून सुरू झालेला प्रवास जो आहे तो लाखोंच्या कर्जात तुम्हाला घेऊन जातो. त्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घ्या. आणखीन एक काळजी तुम्ही काय घेतली पाहिजे, तर तुमची नोकरी. 2026 मध्ये जवळपास 50% नोकऱ्या धोक्यात आहेत. त्या कोणत्या नोकऱ्या आहेत? राईट साईडला एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्हिडिओ क्लिक करा आणि नक्की पहा. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.